बातमी पाहूयात. देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणावरून राजकीय वातावरण आणखी तापलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीच्या दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी सरकारवर थेट निशाणा साधत तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा आरोप केलाय. या प्रकरणाचे पडसाद संसदेत उमटले असून दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलन चौथ्या दिवशी देखील कायम आहे. पाहूयात. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील दरी वाढत चालली आहे. युवकांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय. तर राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना तुम्हीच विद्यार्थ्यांच्या भविष्याचं नुकसान केल्याचा आरोप केलाय. शिक्षण व्यवस्थेची घडी विस्कटण्यास सरकारच जबाबदार असल्याचा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला. तर संसदेच्या परिसरात एनडीए आणि इंडिया आघाडीचे खासदार आमने सामने आले. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इंडिया आघाडीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. तर एनडीएच्या खासदारांनी राहुल गांधी यांच्या आंदोलनावर टीका करत काँग्रेस विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेत असल्याचा आरोप केला. सदन के पटल पर ऐसे कड़े कानून बनने चाहिए ताकि वर्षों से जो पेपर लीक हो रहे थे या परीक्षार्थियों को जिस प्रकार की दिक्कतों का सामना करना पड़ता है, किस प्रकार कानून के माध्यम से उसे कंटेन किया जा सके, मगर कांग्रेस पार्टी सदन में चर्चा नहीं चाहती है, वो राजनीति चाहती है. स्पष्ट मांगे हैं धर्मेंद्र प्रधान रिजाइन करे. दूसरा कि जितने भी जिन्होंने इनको मारा है पीटा है उन पे कार्रवाई हो. तीसरी इनकी डिमांड, जितनी भी डिमांड है इनको पहले आप फुलफिल करो ना. इतना मुश्किल नहीं है. सिस्टम में भरोसा टूट गया है. बच्चों का, स्टूडेंट्स का भरोसा टूट गया है. शेतकऱ्यांना मोर्चा काढला होता त्याला काय नाही बोलवलं, कारण तो प्रत्येक घरातला देशातला नव्हता विषय. आता त्यांना अंदाज आला या सगळ्या गोष्टींचा, त्यांच्याकडे पण यंत्रणा आहेच त्यांच्याकडे, की अंदाज आला की हे घराघरात पोहोचलंय आणि घराघरात पेटलंय. म्हणून आता बोलतात की आमच्याशी चर्चा करायला या. लोकसभा आणि राज्यसभेतही विरोधकांनी नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. कामकाज सुरू होताच विरोधकांनी घोषणाबाजी केली. मात्र संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार या विषयावर चर्चेसाठी तयार असल्याचं स्पष्ट केलं. तरीही विरोधकांनी शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवत चर्चा घेण्याचा आग्रह धरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींना संसदेत येऊन या विषयावर चर्चा करण्याचं आव्हान दिलंय. खरोखर विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतील तर चर्चेच्या माध्यमातूनच ते होतील. मोदीजींनी विद्यार्थी हिताला सर्वोपरी ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विशेषतः पेपर लीकच्या संदर्भात फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करून या सगळ्या अपराध्यांना शिक्षा देण्याचा निर्णय मोदीजींनी केलेला आहे. मला असं वाटतं की या संपूर्ण प्रकरणामध्ये एक अत्यंत कडक भूमिका मोदीजींनी घेतली. दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अभिजित दिपके यांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचं सांगितलंय. कॉकरोच जनता पार्टीनं पेपर फुटी आणि शैक्षणिक प्रश्नांवर उत्तर मिळावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मोदी जी, आप ये बताइए कि पेपर लीक इस देश में हो क्यों रहे हैं? पेपर लीक इसलिए हो रहे हैं क्योंकि आपने ऊपर से लेकर नीचे तक इस देश में सिस्टम में नकारा नाकाबिल लोग बिठाए हैं, जिसमें धर्मेंद्र प्रधान टॉप पे हैं. पेपर लीक एक ऑर्गेनाइज्ड लूट का गिरोह बना हुआ है, जिसमें नीचे से लेकर ऊपर तक लोग पैसे बना रहे हैं. आप चोट लगने के बाद मरहम लगा रहे हैं, लेकिन हमारी लड़ाई इस बात की है कि चोट लग क्यों रही है. तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने आंदोलनाच्या प्रतिनिधींशी संवाद सुरू केला आहे. केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी आंदोलनाच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर फुटीच्या गुन्ह्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याची घोषणा केली. संसदेतही तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र विरोधक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवून चर्चा करण्याचा आग्रह धरत आहेत. परिणामी कोंडी कशी फुटणार
हा प्रश्न आता निर्माण झालाय. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.